तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? पुन्हा एकदा तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी दिनेश माची आणि तुम्ही बघत आहोत दिन ट्रॅव्हलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चालले आहोत डहाणू तालुक्यामधील प्रसिद्ध देवस्थान संतोषी माताच्या मंदिरामध्ये. संतोषी माता मंदिर हे आसागड या गावामध्ये वसलेले एक प्रसिद्ध देवस्थान आहे. तिथेच आज आपण भेट द्यायला जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दिलेल्या शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, कारण की माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कळेल. तर भेटूया संतोषी माताच्या मंदिरामध्ये. सकाळी उठलो आणि आपल्याला जायचे होते संतोषी माताच्या मंदिरामध्ये. मग काय गाडी काढली आणि सकाळी गाडी काढून निघालो संतोषी माताच्या दर्शनासाठी. खरंच असे म्हटले जाते की डहाणू हे निसर्गरम्य वातावरणात वसलेले एक ठिकाण आहे. निसर्गाला बघितले तर डहाणूच्या अवतीभोवती बाजूला डोंगराची रांग दिसून येते. तर फायनली आपण संतोषी माता मंदिर इकडे पोहोचले आहोत आणि माझ्या समोर तुम्ही बघू शकतात. या साईडला 4 व्हीलर पार्किंग आहे. सध्या तर पार्किंगचे चार्ज घेत नाही मिळत आणि या साईडला तुम्ही बघू शकतात तर 2 व्हीलरची पार्किंग आहे. सध्या तर असेच लोक लावतात आहे. इकडे जर तुम्हाला यायचे असेल तर डहाणूपासून 4 किलोमीटर अंतरावर आसागड गावामध्ये वसलेले एक संतोषी माताच्या प्रसिद्ध देवस्थान मंदिर आहे. जर तुम्हाला चारोटीपासून येणार असेल तर तुम्हाला 19 किलोमीटर अंतरावर आसागड रोड लागून संतोषी माताच्या मंदिर दिसून येतील तुम्हाला. काकी, तुम्ही संतोषीला इकडे किती वर्षापर्यंत आहे? आम्ही आता किती वर्षापासून तर सांगता नाही येत आता. किती वर्ष झालं तर पण संतोषी मंदिर इकडे तुम्हाला किती वर्ष झालं असं? मला तर झाली माझी मुलंच आता 35 वर्षाची, तर माझी मुलंच झाली. 35 वर्षापर्यंत तुमच्या इकडे दुकान आहे असं मंदिरामध्ये? त्याचे जास्त जास्त आहे का? हा, 35 म्हणजे तुम्ही राहायला इकडेच आहे का कसं? इकडेच आम्ही राहतो. राहायला इकडेच आहे ना? तर काकीचे दुकान तुम्ही बघू शकतात. संतोषी माताच्या मंदिर आहे तिकडेच आहे. तर फायनली आपण ओटी घेऊन टाकली आणि संतोषी मंदिरावर पोहोचले आहोत. तर तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीमागे संतोषी माताचं मंदिर आहे. तर आज आपण देवीचे दर्शन करायला जाणार आहोत संतोषी माताच्या. तर भेटूया मग. आसागडमधले संतोषी माता मंदिर हे पालघर जिल्ह्यातल्या एक प्रसिद्ध स्थळ आहे. हे मंदिर डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात वसलेले एक ठिकाण आहे. येथे एक नवीन मंदिर आणि त्याच्या बाजूला एक गुहेत स्वयंभू मूर्ती असल्याने जुने मंदिर हे पौराणिक कथेनुसार संतोषी माता ही महालक्ष्मीचे एक रूप आणि गणपतीची मुलगी आहे, ज्याची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात. तर आपण मंदिराच्या आतमध्ये आहोत आणि तुम्ही मंदिर बघू शकतात आणि मंदिराच्या समोर तुम्हाला काय देणगी द्यायची असेल तर तुम्ही इकडे देऊ शकतात.
तर फायनली आपण संतोषी माताच्या मंदिरामध्ये पोहोचले आणि दर्शन पण घेतला आणि माझ्या समोर तुम्ही बघू शकता इकडे संतोषी माताच्या गुफा आहे आणि श्रद्धाळू इकडे नारियल इकडे फोडतात तर तुम्ही बघू शकता आणि खूप श्रद्धाळू इकडे आणि दर फ्रायडेला इकडे मंदिरामध्ये भंडारा असतात आणि भाविक खूप इकडे दर्शनासाठी येतात. मग इकडे भंडारा पण तुम्ही खाऊ शकता माझ्यासमोर बघू शकतात आणि इकडे बसायला भंडारासाठी इकडे बसायला जागा पण आहे. तर आपण पण आता जस्ट भंडाराचं भोजन करूया आणि संतोषी माताचं दर्शन तर आपलं झालेलंच आहे. संतोषी माता मंदिर हे आसागड डहाणू तालुक्यामधून वसलेले एक प्रसिद्ध देवस्थान आहे आणि दरवर्षीप्रमाणे वैशाख चैत्र महिन्यामध्ये हनुमान जयंती असते त्या दिवशी इकडे मोठी यात्रा भरली जाते. तर माझ्या समोर तुम्ही बघू शकतात इकडे मातेचा मंदिर आहे माझ्या पाठीमागे आणि इकडे या साईडला पूर्ण यात्रा भरते. यात्राच्या दिवशी बहुतेक खूप गर्दी असते आणि लाखो भाविकांची गर्दी लागतात इकडे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि दिलेला शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा कारण की माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वांना तुमच्यापर्यंत कळेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.